हॅलो फ्रेंड्स, आज सकाळची सगळी कामं आवरून निवांत मोबाईल बघत बसले होते. तर मला मोबाईलमध्ये एक रेसिपी दिसली, ती म्हणजे ही मेथीची पापडी. वाटलं चला आज काहीतरी नवीन ट्राय करूया आणि म्हटलं तुमच्यासोबत पण ती शेअर करावी. तर सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये ओवा, लाल तिखट, हळद, गरम मसाला, नमक, चिली फ्लेक्स आणि धुवून घेतलेली बारीक केलेली मेथी अशी त्यामध्ये टाकले आणि त्याचा घट्टसर असं पीठ मळून घेतलं. ते 5 मिनिट साईडला ठेवलं. नंतर इकडे कढईत तेल टाकून तेल गरम करत ठेवलं. तेल गरम होतं आहे तोपर्यंत मी पुऱ्या लाटायला घेतल्या. सुरुवातीला माझ्याकडून थोडी मोठीच पुरी लाटली गेली. मग माझ्याकडे एक छोटी वाटी होती, त्याचा आकार देत ती पुरी काढली. नंतर म्हटलं असं एक एक पुरी लाटत खूप वेळ लागेल, म्हणून एक मोठा गोळाच घेऊन कोलपाट भरून तिला लाटून घेतली. नंतर त्यावर तीळ सगळीकडे पसरवून त्यावर हळुवारपणे एकदा लाटणं फिरवलं आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या काढल्या. तेल पण इथे गरम झालं होतं, मग तेलात पुऱ्या तळून घेतल्या आणि इथे बाहेर पण मस्त असा रिमझिम पाऊस पडत होता. नंतर दुसरा पण गोळा घेऊन तो पण पटकन लाटून तळून काढल्या. थोडं पीठ मी उरवून ठेवलं होतं. मग इकडे मी पुऱ्यांसोबत मस्त चहा बनवायला घेतला. चहा बनवून उकळून गाळून घेतला आणि मस्त चहा पीत पीत त्या पुऱ्या खाल्ल्या. मी तर त्या पुऱ्या चहासोबतच खाल्ल्या. तुम्ही त्या कोणती पण चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. नंतर मी दळण दळायला गेले आणि तिकडून येऊन डाळ भात बनवला आणि ते पीठ उरवून ठेवलेलं होतं त्याच्या 2-3 पराठे लाटून घेतले.